मी आपला प्रश्न पडतरे 9चं लेक्चर होतं उठलो 9 वाजता ब्रश बी नाही केलं ब्रश तर आंघोळ नाही केली अरे डॉन बोलतो डॉन आज काय सकाळी सकाळी आंघोळ करून आलो आणि एकाच्या हातात मला टोपी दिसली तर मित्रांनो आम्ही नावरे शाळेमध्ये व्हॉलीबॉलचं ग्राउंड टाकलं आणि टाकलेलं ग्राउंड आहे तिथं आता पोल टाकण्यासाठी खड्डे कोणते आहेत पोल तिकडे आणि ही बघा आणि तिथं सर्जीला थांबले तिथं पॉईंट केला आम्ही सर्जीला थांबले तिथं पॉईंट टाकून टाकला असा व्हॉलीबॉलचं ग्राउंड आम्ही आखून दिलं यांना आणि हे करून आम्हाला एवढा आनंद झाला म्हणजे आम्ही इथं येऊन दुसऱ्यांना मदत झाली ना हेच आमच्यासाठी भरपूर आहे हे असं मला वाटतं आणि ही दुसरी वेळ ग्राउंड आखून द्यायची या ठिकाणी आम्ही पहिल्या दिवस पण ग्राउंड आखून दिलं होतं ते इथल्या लहान मुलं इथं पहिले बालवडीचे छोटा गट ते 12वी आहे लहान मुलांनी इथे खिळे काढून घेतलेले खिळे काढले त्यावर जी रिबीनची पॉईंटची होती ना आम्हाला दिसत ते काढून घेतलं लहान मुलं आहे म्हणलं ती करणार काय आपण करायचं का हा तर बरोबर आम्ही 9 मीटर बाय 8 मीटरचं आणि पोलचं सेंटरचं पण अंतर 9 मीटरचं तळवांचं 12.72 मीटरचं आणि एकदम व्यवस्थित ग्राउंड आलं आता सध्या माप टाकलेलं आहे आता पोलसाठी खड्डा काढायचं चालू आहे ज्याची बाजूला पोलसाठी खड्डा काढायचं चालू आहे की मग आपण मी आपला कृष्ण फडतरे पुन्हा भेटतो मला सरकारी ताराची लावण गाइस हम अभी फ्रूटी पीने आए ये सोच रहे हो इसके हाथ से छीनी हुई फ्रूटी इसके लिए हमारे आनंद भाई सीनियर है हमारे कोई मेरे हाथ से खींच लेता ना उसको उठा के पटक देता मैं दुकान वाले काका बघा 2 फ्रुटी द्या हे 2 घ्यायच्या 3 फ्रुटी द्या आणि पैसे यांच्याकडून घ्या अरे अशा पद्धतीने आज आम्हाला घासायची आलेली आहे आणि असे आम्ही भांडी घासत आहे बघा पुरी तिकडे निवांत बसलेले तिला पाणी उडवते गेली रे गेली ह्याचा प्रश्न काय इथं मी खाण्यासाठी एवढी तयारी केलेली आहे मला चोरून आणलेला कांदा आहे हा आणि याचं काय तुम्हाला काय म्हणतात काय तुमच्या नाटकाचा सब्जेक्ट काय आहे अरे काय पडलं खाण्याचं पडलंय एवढी तयारी केली एवढी सकाळपासून टोपी घातली म्हणलं दादा कोंडकेचा रोल मिळेल दादा कोंडके पण काय रोल नाही काय नाही ते डायरेक्ट स्टोरी टेलिंग होती असं अरे काल दिले किती चिकन डिनर करू किती करू काय ऐक 2 मिनिटं तर ऐक मला ऑफिसला जायला उशीर होतोय तू बाबांना बोलशील 30 आहेत जा बरं ठीक आहे बाबांना विचारून येतो तुझ्याकडे हो जा बाबा ऐका ना बोल काय काम कॉलेजमध्ये ना कार्यक्रम आहे तुम्हाला नाहीला बोलवले कसला कार्यक्रम आहे पॅरेंट्स मीटिंग आहे तू तुझ्या आईला घेऊन जा ना तुम्हाला पण यावं लागेल आई बिझी आहे अरे मला खूप अर्जंट काम आलंय मला जावं लागेल हॅलो ऐका तर आई बाबा गेले मी पण चालले ऑफिसला तू बाबांनाच बोल आई माझा अरे बाबा मीटिंगला येणार आहे तुझे नाही येणार माझे आई बाबा येणार आहेत माझे पण आई बाबा येणार आहेत चल आपण जाऊ मीटिंगला चल किती छान आहे रे माझं बाळ चल ना बघू अरे बाळा तुझा थांबला इथं माझे आई वडील नाही आले कार्यक्रम नाही आले हा परत तुझ्या वडिलांचा फोन लावून बघतो बाळा नंबर सांग बरं कोणतं हे घर आहे ना तुझं हा मी इथेच राहतो
जातो. अरे घराला तर लॉक आहे. येतील माझ्या आई. काय कर परत लावून बघू का एकदा. बघा उचलत नाहीत रे. मग काय करणार आहे तू. बसतो तुम्ही जा. आम्ही थांबू का रे. नाही मी थांबतो. येतील माझ्या आई. येतात. कधी येणार तुझी आई? येतील लवकर येतील. काय कामाला जातात का तुझे पप्पा. जॉबला आहे. आणि मम्मी. मम्मी पण जॉबला. बरोबर. तो काहीच नाही आपला कृष्ण पडतो. तुम्हाला सांगतो ते तुम्हाला दाखवतोय. ही जी मुलगी दिसते ना, ही जी मुलगी एकदम सिन्सिअर आहे. तिने माझं पुढं नाव घेतलेलं नाही आणि ही तर त्यापेक्षा सिन्सिअर आहे. तिने मला सांगितलं सगळ्याचं पार्टिसिपेशन झालं पाहिजे.